पावसाळ्यामध्ये कुरकुरीत कोथिंबीर वडी आणि चहा याची मज्जा काही औरच असते. चला मैत्रिणींनो, नमस्कार. मी दीपाली देवयानी किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. आज आपण कोथिंबीर वडीसाठी काय काय सामान लागणार ते बघू. सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण करून घेऊया. लसूण, जिरं, हिरवी मिरची आणि मीठ हे मिक्सरमधनं किंवा पाट्यावर ओबडधोबड जरा वाटलं तरी चालेल. याचा आपण पहिल्यांदा मिक्सरमधनं बारीक करून घ्या. मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आपण हे मिक्सरमधनं वाटण काढूया. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, त्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, धनेपूड हे टाकणार आहोत. मीठ सुद्धा चवीनुसार. पांढरे तीळ हे आपण थोडेच टाकणार आहोत, अर्धे, आणि अर्धे वरती लावायला ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये ओवा हातावरती कुस्करून टाकायचा आहे. हातावर असा कुस्करून टाकायचा आहे. आणि हे आपण जे वाटण केले, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत 4 ते 5, त्यामुळे लाल तिखट आपल्या प्रमाणातच टाकायचं आहे. जेवढे तुम्हाला तिखट हवं असेल तेवढंच टाकायचं आहे. मी इथे 2 चमचे टाकलेलं आहे. आणि हिंग टाकायचं थोडंसं. पहिल्यांदा हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. कोथिंबीर, सर्व मसाला, मीठ सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कोथिंबीर आपण चिरून घेतली आहे. जर ओली असेल तर त्याला कमी पाणी लागेल. कोथिंबीर धुवून थोडी पाणी निथळूनच मग चिरायची आहे. सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत. बेसन पीठ हे 1 कप मोजून घेतलेलं आहे. 1 कप म्हणजे 3 वाटी, म्हणजे कोथिंबीर ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणामध्येच आपण हे मिश्रण टाकायचं आहे. हे सर्व एकजीव करून घ्यायचे असं. पहिल्यांदा सगळं एकजीव करून घ्यायचं आणि जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं. अगदी पहिलंच पाणी नाही घालायचं त्यात. अगदी 2 ते 3 चमचेच पाणी लागेल. तुम्ही लगेचच पाण्यातून काढून कोथिंबीर निथळून थोडंसं करणार असाल तर पाणी सुद्धा लागणार नाही ह्याच्यामध्ये. कोथिंबीर नेहमी जास्त टाकायची आणि बेसन पीठ म्हणजे 3 वाटी कोथिंबीर असेल 1.5 वाटी किंवा 1 वाटी या प्रमाणातच घालायचं. पाणीच नाही लागलं मला तर. असं व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचंय. एकही थेंब पाणी नाही लागलं मला. पाणी उकळायला ठेवलेलं आहे एका इडली पात्रामध्ये. कढईत ठेवलं तरी चालेल. आणि खाली तुमच्याकडे जर चाळणी असेल किंवा असं इडलीचं पात्र असेल त्यात ठेवू शकता, किंवा असं जर स्टीमरचं भांडं असेल, म्हणजे हे मोदक वगैरे उकडायचं भांडं आहे, यात सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे भांडं जर त्यात बसत असेल तर. आपण जे तीळ ठेवले होते थोडे साईडला, ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. प्लेटमध्ये असे पसरून घ्यायचे सगळे. आणि हे
थापून घ्यायचं हे सगळं मिश्रण व्यवस्थित. एकसारखं असं व्यवस्थित थापून घ्यायचंय. किंवा याचे रोल सुद्धा तुम्ही करू शकता. रोल करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. दिसायला पण छान दिसतात आणि चवही वाढते तिळाने त्याची. आणि हे आपण 10 मिनिटं उकडण्यासाठी ठेवून देणार आहोत. इडली पात्रामध्ये 10 मिनिटासाठी आपण उकडायला ठेवून दिलेलं आहे. 10 ते 12 मिनिटांमध्ये उकडलं जातं ते. वड्या उकडून झालेल्या आहेत, चेक करायच्या अशा. कापून घेऊया. व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या. याप्रमाणे सर्व कापून घ्यायच्या आणि तेल ठेवलेलं कढईमध्ये. तेल गरम झाल्याकडे चेक करायचं पहिलं. गरम झाल्याचा तेल कडकडे एक एक वडी अशी सोडायची तेलात. तेलात डीप फ्राय करायचं नसेल तर शॅलो फ्राय करायचं असेल. आणि लगेचच अलटीपलटी करायचं नाही, त्यांना सेट होऊ द्यायचं पहिलं. याप्रमाणे वड्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि उरलेले जर आपण फ्रीजमध्ये सुद्धा असे काढून ठेवल्या तर त्या सुद्धा 8 दिवस टिकतात. आपल्याला हवे तेव्हा आपण तळून घेऊ शकतो. कशा वाटल्या ते नक्कीच सांगा.